महायुतीचाच महापौर त्या ठिकाणी बसणार आहे. पण एक तुमची मागणी आहे की सुरुवातीचे 2.5 वर्ष तुम्हाला नाही, कुठलीच मागणी वगैरे या ठिकाणी नाही आणि मी त्याबद्दल जास्त भाष्य करू शकत नाही. मला वाटतं शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस जे असतील, सगळे वरिष्ठ नेते जे आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ठरवतील. पण एकच आहे की सगळीकडेच महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्र लढली तिकडे सगळीकडे जे आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे आहे हे युतीमध्ये जे आहे सत्ता स्थापन करणार. कल्याण डोंबिवलीमध्ये पण करणार सत्ता स्थापना आणि उल्हासनगरमध्ये पण सत्ता स्थापना जी आहे ही महायुतीच करणार. बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि अशा वेळेला शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसावा अशी इच्छा आहे का? जर कोण आनंद नाही वाटणार. मला वाटतं या सगळ्या गोष्टीचं उत्तर जे आहे ते मला वाटतं हे जेव्हा नेते बसतील एकत्र ठरवतील त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं जी आहेत ते तुम्हाला मिळतील. एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये जाऊन दिल्लीतल्या नेत्यांचे पाय पकडतायत, दुर्दैवी आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. अरे त्यांना काय तुम्ही लक्ष देता त्यांच्याकडे? काही बोलत बसणार सकाळी उठून, त्याचं उत्तर आम्ही द्यायला बांधील थोडी आहे. म्हणजे हिंदी शॉर्टकट क्या कहेंगे? चेअरमॅन सभापती त्याच्यावर कुठलंही डिस्कशन झालेलं नाहीये. ते सगळे अधिकार जे आहे मला वाटतं शिंदे साहेबांकडे आहेत आणि त्याचबरोबर जे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांच्यामध्ये आहे. आणि मला वाटतं त्यांची आणि शिंदे साहेबांची बैठक जी आहे ती आज वगैरे होऊ शकते. त्याच्यामध्ये जे आहे बाबा त्या ठिकाणी महायुतीचं सत्ता स्थापना कशा प्रकारे करायची, कोण महापौर, कोण उपमहापौर, कोण कुठले कुठले चेअरमॅन होतील हे त्या ठिकाणी ठरवलं. ठाकरेंकडे जे 4 नगरसेवक ठाकरेंकडून गेलेले आहेत, मनसेकडे 2 गेलेले त्यांच्या चिन्हावर लढलेले आणि त्याच्यानंतर 2 नगरसेवक जे आहेत ते आता दिसत नाहीत. ते 4 नगरसेवक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात? आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर आम्ही कसं सांगणार? ते 4 नगरसेवक त्यांचे म्हणजे तुमच्या 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत, दिसत नाहीत तर ते तुमच्या संपर्कात आहेत का? फिरायला गेले असतील मला वाटतं. अच्छा, महापौर तुमचा बसेल हे तुम्ही सांगता? अरे मी बोललो तुम्हाला महापौर, उपमहापौर किंवा कुठलंही चेअरमॅन हे जे आहे मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हे बसून जे आहे त्या ठिकाणी ठरवतील. आणि सगळीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा उल्हासनगर असेल तिथे सगळीकडे महायुतीचा जो आहे हा महापौर बसेल. कोणाचा महापौर बसेल, कोणाचा उपमहापौर बसेल, जेव्हा हे वरिष्ठ नेते बसतील त्या ठिकाणी आपल्याला माहिती पडणार की उल्हासनगरमध्ये काय होईल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल. पण एकच आहे की इथे तुम्हाला जे वाटतंय की भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवून हे काहीच होणार नाही. तसं भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल आणि मनसे असेल या ठिकाणी जे आहे हे सत्ता जे आहे स्थापन करेल. आणि उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर वंचितने आम्हाला अगोदर सपोर्ट त्या ठिकाणी दिलेला आहे. ह्या सगळ्यांचा मिळून जो आहे आणि साई पार्टीचा एक नगरसेवक आहे आणि एक अपक्ष आहे, तर हे सगळे मिळून जे आहे त्या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. सगळ्यांनी जर एकत्र आलं सत्ता स्थापनेमध्ये तर मला वाटतं त्या ठिकाणी होणारं डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यामध्ये कुठेही आडकाठी येणार नाही. चांगल्या प्रकारे जे स्टेबिलिटी त्या ठिकाणी जाईल आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित सगळ्यांनी सपोर्ट करावा असं स्थापनेसाठी आज कोकण भवनला आले आहे. मनसेच्या मदतीनं शिवसेनेचा महापौर होतो आहे असं सूत्र ठरल्याचं कळतं आहे. सूत्रापेक्षा मीच बोलतो. येस बोला ना, सांगा. आज कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे 53 शिवसेनेचे नगरसेवक यांनी जो आहे तो आपला गट जो आहे तो स्थापन केलेला आहे. इथे स्थापन करण्यासाठी आलोय. त्याचबरोबर मनसे जे आहे मला वाटतं 5 त्यांचे नगरसेवक या ठिकाणी त्यांचा गट स्थापन करण्यासाठी आलेले आहे. आणि या ठिकाणी मनसेने जे आहे हे समर्थन जे आहे हे शिवसेनेला जे आहे या गटस्थापनेच्या निमित्ताने जे आहे ते दिलेलं आहे. राष्ट्रवादीचे 1, काँग्रेसचे 2 आणि जे काही नॉट रिचेबल नगरसेवक आहेत अशी मिळून सत्ता स्थापनेसाठी केडीएमसी मध्ये आघाडी असेल? नाही, याच्यामध्ये जे आहे फक्त मनसे आणि शिवसेना. मनसेने जे आहे शिवसेनेला पाठिंबा इथे दिलेला आहे. युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जे लढलेली आहे आणि युतीमध्येच सत्ता जी आहे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आम्ही स्थापन करणार आहोत. निवडणुका वेगळ्या लढल्यात, तुमची भाजपशी युती झाली होती, पण आता सत्ता जे येतील त्यांचं जे आहे स्वागत आहे. मला वाटतं स्थिरतेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे लोक बरोबर येतील त्याच्यामुळे जे आहे डेव्हलपमेंट देखील चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल. मला वाटतं मनसेला देखील तेच वाटत असेल. राजू पाटील जे आहेत हे माझे मित्र देखील आहेत आणि त्यांना असं वाटतंय की बाबा डेव्हलपमेंटमध्ये आपण सगळ्यांनी जे आहे एकत्र असलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी जे आहे शिवसेनेला जे आहे समर्थन, महायुतीला समर्थन आपण बोलूया, महायुतीला समर्थन जे आहे दिलेलं आहे. ठाकरेंकडे डेव्हलपमेंटमध्ये जो येईल त्याचं जे आहे आम्ही या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाने डेव्हलपमेंट करण्यासाठी भविष्यामध्ये जो कोणी बरोबर येईल त्याला जे आहे बरोबर घेण्याचं किंवा समर्थन जे आहे कोणी देऊ शकतं ना.
चांगलं काम जर आम्ही करत असू तर समर्थन कोणी द्या आम्हाला. महायुतीचा म्हणजे कोणाचा नगरसेवक महापौर होऊ शकतो? शिवसेनेचा की भारतीय जनता पार्टी? महायुतीचा होईल ना. मी बोललो मी अधिकार नाही मला ठरवण्याचा. आम्ही फक्त इथे आज गट स्थापना करण्यासाठी आलोय. गटामध्ये जी आहे ही महायुतीची ताकद, मनसे जे आहे त्याच्यामध्ये आल्यामुळे महायुतीची ताकद जी आहे ही वाढलेली आहे. श्रीकांतजी, हे झालं केडीएमसीचं. मुंबईच्या